Hello friends, welcome back to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan. Once again welcome you all to my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक अतिशय महत्त्वाचा 1.2 एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा लँग्वेज स्टडीचा जो महत्त्वाचा भाग आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्या पॅसेजेसमध्ये नेहमी आपल्याला ग्रामरचे काही क्वेश्चन्स विचारलेले असतात. तर ग्रामरच्या पहिल्या क्वेश्चनसाठी आणि प्रत्येक पॅसेजमध्ये येणाऱ्या 2 मार्कांच्या प्रश्नांसाठी म्हणजे 4 पॅसेजसाठी आपल्याला 8 मार्कांचे हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. त्या दृष्टीने हा ग्रामरचा जो भाग आहे तो आपण आज शिकणार आहोत. लँग्वेज स्टडी ऑफ ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या धड्याचं. यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आज आपल्याला शिकायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे प्रेझेंट पार्टिसिपल, दुसरा आहे स्पॉट द एरर आणि तिसरा आहे यूज ऑफ ॲप्रोप्रिएट टेन्स. So these are the 3 important topics that we are going to learn today. I am going to explain you one by one the uses of the present participle also and how to spot the error also and the use of appropriate tense also. So let's start with our video today. Language study. Here you can see that the instruction has been given that present participle, the form of a verb ending in ing which is used in forming continuous tenses. For example, he is sitting here. Now find out the ing forms from the story and classify them into the following table. Here you can see that what is present participle. Present participle म्हणजे काय हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथे यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला इन्स्ट्रक्शनमध्ये, द फॉर्म ऑफ अ वर्ब. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय तर इट इज अ फॉर्म ऑफ अ वर्ब, म्हणजे हे क्रियापदाचं एक रूप आहे विच एंड्स इन ing फॉर्म. म्हणजे जो आयएनजीने ज्याचा एंड होतो, ज्या शब्दांचा आयएनजीने एंड होतो क्रियापदांचा, त्यांना प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात. म्हणजे त्यांना मराठीमध्ये धातू सदित असं सुद्धा म्हणतात. विच इज यूज्ड इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्स, आणि ज्याचा वापर आपण कंटिन्युअस टेन्स म्हणून करतो. म्हणजे कोणताही जर आपल्याला कंटिन्युअस टेन्स वापरायचा असेल, जो प्रेझेंट कंटिन्युअस आहे, आपल्याला माहीतच आहे टेन्सेस कोणकोणते आहेत. प्रेझेंट, त्यानंतर पास्ट आणि फ्युचर हे माहीत आहे. त्याच्यातले सबटाईप्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस असले भाग येतात. तर यांचे जे टेन्सेस आहेत प्रेझेंट आणि पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस, यांना बनवण्यासाठी आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल या फॉर्मची गरज असते. ओके, आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू इन डिटेल ॲक्च्युली इन द नेक्स्ट स्लाइड. सो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. व्हॉट इज actually participles. Okay, present participles. Participles are words derived from verbs that can function as adjectives or as parts of verb phrases to create verb tenses. Participles जे असतात हे काय आहेत, असे शब्द आहेत derived from verbs that can function as adjectives or as parts of verb phrases to create verb tenses. इथं महत्त्वाचं आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की जे ing फॉर्म्स असतात पार्टिसिपल्स ॲक्च्युली आपण ज्यावेळेला आता समोर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, वर्ब फॉर्म्स आहेत. वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदाचे वेगवेगळे फॉर्म्स म्हणजे रूप ज्याला आपण म्हणतो, क्रियापदाचे वेगवेगळे रूप असतात. म्हणजे ज्यावेळेला आपण टेन्सेसमध्ये एखादं वाक्य तयार करत असतो तर त्या टेन्समध्ये आपण दुसरं काहीच नाही, फक्त आपण बदल करत असतो एखाद्या क्रियापदाचा. जेव्हा मी वाक्य म्हणतो आहे की मी खातो, मी खाल्ले आणि मी खाईल, आता या तिन्ही वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी खातोचा अर्थ वेगळा होईल, मी खाल्लेचा अर्थ वेगळा होईल आणि मी खाईलचा अर्थ वेगळा होईल. यामध्ये बदल फक्त क्रियापदाचा होतो आहे, खातो, खाल्ले आणि खाईल. तर आपल्याला लगेच कळेल की खातो म्हणजे मी आत्ता खात असेल किंवा खातो म्हणजे प्रेझेंट टेन्स येतो, खाल्लं असं म्हटलं तर तो पास्ट येतो आणि खाईल असं म्हटलं तर तो फ्युचर येतो. म्हणजे हे जे क्रियापदाचे आपण वेगवेगळे रूप घेत आहोत यालाच आपण वर्ब फॉर्म्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये. ओके, नाऊ आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू इट इन अ टेब्युलर फॉर्मॅट. वर्ब फॉर्म्स, त्यामध्ये वर्बचे कोणकोणते फॉर्म येतात हे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात आधी आहे प्रेझेंट फॉर्म, ज्याला आपण आपल्या सोयीसाठी V1 असं म्हणतो. दुसरा आहे पास्ट फॉर्म, ज्याला आपण V2 म्हणतो. पास्ट पार्टिसिपल म्हणजे ज्याला आपण V3 म्हणतो. आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे V4, ज्याला आपण V1 ing असं सुद्धा म्हणतो किंवा V4 असं म्हणतो आहे. ओके, त्यांचे आता कसे फॉर्म्स तयार होतात बघा. आता क्रियापदाचे इथे एक्झाम्पलद्वारे दिलेलं. आता प्ले हे जर मी घेतलं, आय प्ले असं जर मी म्हटलं तर मी खेळतो असं वाक्य होईल. आय प्लेड असं म्हटलं तर मी खेळलो असं वाक्य होईल.
आणि हे जे आहे आय हॅड प्लेड पास्ट पार्टिसिपल कुठे वापरतात, V3 फॉर्म जो आहे हा परफेक्ट टेन्सेससाठी आपण वापरत असतो. म्हणून आय हॅड प्लेड म्हणजे मी खेळलो होतो असा याचा अर्थ होईल. आणि प्लेईंग म्हणजे आय ॲम प्लेईंग. आता इथे ING फॉर्म मी वापरलेला आहे, क्रियापदाला ING लावलं आणि त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल मी तयार केला ज्याबद्दल आपण बोलत आहोत. तर आय एम प्लेईंग असं जर मी म्हटलं तर मी खेळत आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो दीज वर्ब फॉर्म्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज अवर टेन्स फॉर्मेशन और सेंटेन्स फॉर्मेशन इज कन्सर्न. इथेच प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केला जातो, तुम्ही लक्षात घ्या. अँड इट कॅन ऑल्सो बी यूज अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह सारखा सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो, याच प्रेझेंट पार्टिसिपलचा सुद्धा आणि पास्ट पार्टिसिपलचा सुद्धा. बरं का, आता सध्या आपण प्रेझेंट पार्टिसिपलचाच विचार करत आहोत म्हणून याबद्दलच आपण बोलणार आहोत. ठीक आहे, समोर बघूया आपण याचा आपण टेन्स म्हणून सुद्धा कसा वापर करतोय आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा कसा वापर आपल्याला करता येऊ शकतो. ओके, सो लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल. आय एम स्विमिंग इन द पूल असं वाक्य आहे बघा. आता इथे आय ॲम स्विमिंग इन द पूल असं म्हटलेलं आहे. दॅट मीन्स सब्जेक्ट झाला, त्यानंतर ॲमेझर आणि नंतर V4 आलेलं. सो दिस स्विमिंग इज यूज्ड ॲज अ वर्ब हियर and it is used to frame a sentence in present continuous tense. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये याचा वापर करण्यासाठी आपण वापर करत आहोत स्विमिंगचा. म्हणून इथे स्विमिंग झालं वर्ब विच इज यूज्ड ॲज अ कंटिन्युअस टेन्स. आता याच स्विमिंगचा वापर बघा आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून कसा करू. प्रेझेंट पार्टिसिपलच आहे स्विमिंग, परंतु हिअर इट इज वर्किंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह लाईक दिस. आय लाईक धिस स्विमिंग पूल. आता इथे आय लाईक हे वर्ब झालं बरं का. मला आवडते धिस स्विमिंग पूल, हा जलतरण तलाव मला आवडतो. म्हणजे या तलावाला आपण एक विशेष शब्द स्विमिंग म्हणून वापरलेला आहे. आय एम युझिंग धिस प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ॲज अन ॲडजेक्टिव्ह. म्हणजे या पूलबद्दलची जास्त माहिती सांगणारा शब्द झाला हा स्विमिंग. ओके, हिअर इट इज नॉट वर्किंग ॲज अ वर्ब ॲक्च्युअली, इट इज वर्किंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह. दॅट्स वाय हिअर धिस इज प्रेझेंट पार्टिसिपल. या यूजला आपण काय म्हणूया, प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजे हे धातुसदित वापर केलेला आहे आपण याचा. सो दिस इज यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह. ओके, पहिले आपण त्याचा कंटिन्युअस टेन्स म्हणून वापर केला आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपण त्याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला आहे. ओके, पुढचं वाक्य बघूया आपण. द स्टार्स आर ट्विंकलिंग इन द स्काय. ओके, हिअर वन्स अगेन द स्टार्स सब्जेक्ट झाला, आर ट्विंकलिंग म्हणजे लुकलुकत आहेत, इन द स्काय आकाशामध्ये लुकलुकत आहेत, काय तर तारे. सो हिअर इट इज यूज्ड ॲज अ कंटिन्युअस टेन्स. ट्विंकलिंग हे झालं वर्ब. आता हेच ट्विंकलिंग आपण याच्यासारखं वापरूयात, ॲडजेक्टिव्हसारखं. बघा प्रेझेंट पार्टिसिपलचा फॉर्म जो आहे क्रियापदाचा तो आपण ॲडजेक्टिव्हसारखं वापरूयात. द ट्विंकलिंग स्टार्स लुक ब्युटिफुल. लुकलुकणारे तारे सुंदर दिसतात. ओके, स्टार्सबद्दल आपण जास्त माहिती देऊन दिली ट्विंकलिंग या शब्दाने आणि म्हणून ट्विंकलिंग पहिले वर्ब होतं, आता आपण याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. असा जो वापर आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा करतो त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल यूज्ड ॲज अन ॲडजेक्टिव्ह असं सुद्धा म्हणतो. ओके, याचा म्हणजे आपण टेन्स म्हणून वापर केलेला नाही आहे, तर प्रेझेंट पार्टिसिपलचाच वापर फक्त ॲडजेक्टिव्हसारखा केलेला आहे. ओके, नंतर बघूया. द बॉईज आर डान्सिंग ऑन द स्टेज असं म्हटलेलं आहे. पुन्हा इथे डान्सिंग हा शब्द आपण आर डान्सिंग वर्ब म्हणून केलेला आहे. पुढचं वाक्य जर बघितलं, दे ऑल ॲप्रिशिएटेड दोज डान्सिंग बॉईज. तर बॉईजला आपण एक्स्ट्रा माहिती देणारा शब्द बनवून दिला, याचा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केला. पुढचा बघा. द हाऊस वॉज बर्निंग कंटिन्युअस टेन्स म्हणून ते घर जळत होतं. आता इथे पास्ट कंटिन्युअस म्हणून मग त्याचा वापर केलेला आहे बघा. वॉज बर्निंग केलेला आहे ना, तर म्हणजे पास्ट कंटिन्युअस फॉर्ममध्ये आपण त्याचा वापर केलेला आहे. हेच वाक्य जर मी चेंज करून बघितलं, ही वॉज ट्रॅप्ड इनसाइड द बर्निंग हाऊस. तो त्या जळत्या घरामध्ये अडकलेला होता. आता बर्निंग हाऊस करून दिलेला आहे, म्हणजे हा बर्निंग जो शब्द आहे आधी वर्ब म्हणून केलेला होता वापर, त्याचा आता आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून वापर केलेला आहे. सो इन दिस वे प्रेझेंट पार्टिसिपल्स कॅन बी यूज्ड. ओके, आता हे प्रेझेंट पार्टिसिपल वर्ब फॉर्म्स वगैरे याचा सगळा जो काही व्हिडिओ आहे मी ऑलरेडी टेन्सेसचा वापर बनवलेला आहे. यू कॅन गो टू दॅट आय बटनवरती, जे आय बटन आहे याच्यावर क्लिक करा, तुम्हाला सगळ्या टेन्सेसचा चार्ट वगैरे येईल, समजून जाईल. तिथे सुद्धा तुम्ही या पार्टिसिपल्सबद्दल अजून माहिती घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. याचं उत्तर आता बघून घेऊया आपण. प्रेझेंट पार्टिसिपल जी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे लँग्वेज स्टडीमध्ये, ती या पद्धतीने आपण कंप्लीट करू शकतो. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून धड्यामध्ये आलेले शब्द आपल्याला शोधायचे होते, फ्रेजेस शोधायच्या होत्या. त्या कोणकोणत्या आहेत? ट्विंकलिंग आईज, त्या लहान बाळाचे, त्या लंगूरच्या बाळाचे जे हे आहेत, बेबी लंगूरचे डोळे कसे होते, ट्विंकलिंग आईज. देन मराउडिंग लंगूर अँड केअरिंग आर्म्स. हे 3 ज्या फ्रेजेस आहेत या प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून वापरलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर यूज इन द कंटिन्युअस टेन्स कसा केलेला आहे बघा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर,
इथे पूर्ण वाक्य तयार केलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला त्याचा वापर सांगितलेला आहे. ओके, दॅट मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर असं वाक्य आहे. तर इथे होल्डिंग जो शब्द आहे कंटिन्युअस फॉर्ममध्ये वापरलेला आहे बघा. ING फॉर्म आपल्याला शोधून काढायला सांगितलेले होते, म्हणून इथे वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर एवढंच लिहिलेलं आहे. त्यानंतर वॉज बायटिंग, दॅट मेल लंगूर वॉज बायटिंग ऑन हिज बॉडी, ऑन दॅट बेबी लंगूर्स बॉडी असं लिहिलेलं आहे. तर बायटिंग हे सुद्धा आहेत, वॉज बायटिंग कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलेलं आहे, पास्ट कंटिन्युअसमध्ये. ऑल वेअर वॉचिंग द बेबी पुन्हा कंटिन्युअस टेन्स म्हणून वापरलेला आहे, वेअर वॉचिंग. ओके, वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन, माय पेरेंट्स वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन असं पूर्ण वाक्य होतं. विटनेसिंग हा शब्द कंटिन्युअस फॉर्ममध्ये वापरलेला आहे फॉर मेकिंग द टेन्स ॲक्च्युली प्रेझेंट पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. देन ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स, रक्त बाहेर पडत होतं. वॉज उझिंग, उझिंग हा शब्द कंटिन्युअस टेन्स म्हणून प्रेझेंट पार्टिसिपलचा आपण वापर करत आहोत इथे. द बेबी वॉज ब्रीदिंग हे सुद्धा वाक्य आलेलं आहे. वॉज ब्रीदिंग, ब्रीदिंग हा शब्द कंटिन्युअस टेन्स म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल आपण यूज केलेला आहे. शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स, पॉन्डरिंग हा शब्द आलेला आहे. ING फॉर्म यूज केलेला आहे क्रियापदाचं, कंटिन्युअस टेन्स म्हणून त्याचा वापर केलेला आहे. सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. ओके, लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पुढची ॲक्टिव्हिटी बघूयात आपण. स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत ज्यामध्ये चुका आहेत त्या आपल्याला करेक्ट करायच्या आहेत. ओके, सो वी आर गोइंग टू फाइंड आउट द एरर्स राईट नाउ. द फर्स्ट सेंटेन्स इज माय ग्रँड पेरेंट्स लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. इथे हे वाक्य आपल्याला दिलं आहे बघा. अतिशय महत्त्वाची ही ॲक्टिव्हिटी, आपल्याला हेच कळत नाही की नेमकी याच्यामध्ये एरर काय आहे. तर माय ग्रँड पेरेंट्स लेड डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारच्या झोपेसाठी माझे आजोबा झोपले होते किंवा गेले, झोपी गेले असं आहे. पण इथे जर तुम्ही चूक बघितली तर ती चूक होते या लेडमध्ये चूक झालेली आहे बघा. द यूज ऑफ लेड. ॲक्च्युली लेड हा जो शब्द आहे तो ले या शब्दाचा पास्ट फॉर्म आहे, LAY. आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी काही इंग्लिशमध्ये असे काही शब्द आहेत जे खूप होमोफोन ज्याला म्हणतो आपण, सारखे त्यांचे उच्चार असतात परंतु त्यांचा मिनिंग वेगळा असतो. तर इथे हा जो लेड आहे हा लेचा पास्ट फॉर्म आहे. तर ले, लेड, लेड हा जो आहे, ले झालं प्रेझेंट फॉर्म, लेड झालं सेकंड फॉर्म आणि लेड झालं थर्ड फॉर्म. इथे पास्ट फॉर्म वापरलेला आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य लिहिलेलं आहे. इथे लेखकाला किंवा त्या वाक्यामध्ये काय सांगायचं आहे की माझे आजोबा झोपी गेले. तर इथे लेड हा शब्द लागू पडणार नाही, कारण लेड हा जो आहे लेचा पास्ट फॉर्म असल्यामुळे लेडचा असा आहे कोणाला तरी झोपू घालणे. आई वगैरे असेल तर ती द मदर लेड द बेबी असं वाक्य आपण म्हणू शकतो, म्हणजे ती आई त्या लहान मुलाला झोपी घालत आहे, याच्यासाठी हा लेड वापरला जातो. परंतु जर आपण स्वतः जर झोपत असू तर त्यासाठी एक वेगळा शब्द आहे, तो आहे लाय. ओके, आणि त्याचं सेकंड फॉर्म आहे ले आणि थर्ड फॉर्म आहे लेन. तर हे जे वाक्य आहे ते कसं होईल आता ते बघा. वाक्य होईल माय ग्रँड पेरेंट्स ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. आता हे ले का आलेलं आहे, ते स्वतः झोपी गेलेले, त्यांना कोणी झोपू घातलं का नाही, म्हणून आपल्याला तो हा लेड न वापरता हा ले वापरावं लागणार आहे, कारण हा सेकंड फॉर्म आहे. वाक्य हे पास्ट टेन्समध्ये असल्यामुळे आपण सेकंड फॉर्म वापरत आहोत, लक्षात घ्या. तर लाय म्हणजे झोपी जाणे, लाय म्हणजे पडणे, खाली आडवं झोपतो ना की आपण, त्याला लाय असं म्हणतात. आय ले डाऊन ज्याला आपण म्हणतो नेहमी जनरली, म्हणजे मी झोपी गेलो. आय ले डाऊन ऑन द फ्लोअर, मी स्वतःला आडवं झोपी घातलं. ठीक आहे. सो इन दिस वे धिस लाय, ले ऑर लेन, मी त्याचे तिन्ही फॉर्म तुम्हाला इथे दिलेला आणि ले इथं आपल्याला वापरावं लागणार आहे. सो धिस लेड इज ॲक्च्युली रॉंग. ओके, सो दिस इज द एरर दॅट वी हॅव स्पॉटेड. कळलं तुम्हाला? समोर बघूया दुसरं वाक्य. अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोअर. अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग. आता इथे स्ट्रेंजर म्हणजे एक अनोळखी व्यक्ती नॉकिंग ॲट अवर डोअर, आमच्या दरवाजावर ठोकत होता किंवा आवाज करत होता, नॉक करत होता. आता इथे एकच व्यक्ती आहे, स्ट्रेंजर म्हटलेला आहे. स्ट्रेंजर्स म्हटलेलं आहे का? नाही, म्हणून इथे स्ट्रेंजर नंतर प्लुरल वर्ब येणार नाही, इथे सिंग्युलर वर्ब येईल आणि सिंग्युलर वर्बसाठी आपण वॉज वापरतो, वेअर नव्हे. म्हणून उत्तर काय होईल? अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ॲट अवर डोअर. कळते तुम्हाला? जनरली तुम्हाला ज्या स्पॉट द एररसाठी कोणते क्वेश्चन्स येतील, सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कर्ता
आणि त्याचं क्रियापद हे एकमेकांना मॅच होत आहे किंवा नाही ते लक्षात घेऊन तुम्ही बघायचं की एरर इथे तर नाही आहे. मग तुम्हाला लवकर स्पॉट होऊन जाईल एरर. आता तर स्ट्रेंजर म्हणजे एकच व्यक्ती असल्यामुळे आपण वेअर न वापरता हा प्लुरल वर्ब आहे, आपण सिंग्युलर वापरतो वॉज, म्हणून वॉज येईल. कळलं तुम्हाला? पुढचं वाक्य बघूया आपण. माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम. माझी बहीण आणि मी स्टडी रूम शेअर करतो. आता इथे काय चुकत आहे बघा, इथे चुकत आहे शेअर हा शब्द. इथे पुन्हा सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट चुकत आहे. कारण काय, इथे पुन्हा माय सिस्टर अँड आय असं झालेलं आहे, म्हणजे दोन व्यक्ती आहे आणि वर्ब जे आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य आहे जे शेअर्स असं झालेलं आहे, म्हणजे याला एस लावलेला आहे. आता एस केव्हा लावतात क्रियापदाला, ज्यावेळेला कर्ता हा तृतीय पुरुष एकवचनी कर्ता असतो. काय असतो? तृतीय पुरुष एकवचनी. आता हे तृतीय पुरुष नसून हे प्लुरल वर्ब आहेत, म्हणून याला आपण काय शेअर असं म्हणावं लागेल आपल्याला, शेअर्स असं म्हणता येणार नाही. ठीक आहे, ही याच्यातली चूक आपण स्पॉट केलेली आहे. पुढचा आहे बघा, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल. आता इथे वन ऑफ माय फ्रेंड ही एक फ्रेज आहे. ॲक्च्युली ही वन ऑफ माय फ्रेंड असं न वापरता ही फ्रेज कशी वापरली जाते, वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल असं वाक्य होईल. आता हे जनरली इंग्लिशमध्ये वन ऑफ माय फ्रेंड्स असं म्हटलं जातं, फ्रेंड म्हटलं जात नाही. फ्रेंड्सपैकी एक, फ्रेंड्सपैकी एक लक्षात घ्या. इथे आपण दोन गोष्टी लक्षात घेत आहोत. फ्रेंड्स, इथे ही जी फ्रेंड्स आहे ना, या फ्रेंड्सपैकी सगळ्या फ्रेंड्सपैकी वन, एक जो आहे हा माझा मित्र, इज लिव्हिंग स्कूल. जरी इथे फ्रेंड्स आलेलं असेल तरीसुद्धा इथे आर येणार नाही, कारण याचा अर्थ काय होतोय बघा, फ्रेंड्सपैकी एक, म्हणून एकच असल्यामुळे आर येईल का इज येईल? इज येईल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सुद्धा ही एरर नेहमी विचारली जाते, म्हणून लक्षात घ्या, तुम्ही हे समजून घ्या की वन ऑफ माय फ्रेंड्स असं ही फ्रेज असते पूर्ण. वन ऑफ माय व्हॉट वी कॅन से टीचर्स असं आपण म्हणू शकतो. वन ऑफ माय टीचर्स इज टीचिंग मी असं म्हणू शकतो आपण. सो त्यानंतर नेहमी सिंग्युलर वर्बच येतं, म्हणून इज लिव्हिंग स्कूल असं पूर्ण वाक्य होतं. समजतंय तुम्हाला? सो दिस इज हाऊ यू कॅन स्पॉट द एरर अँड यू कॅन राईट द सेंटेन्स. पुढचं बघू, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाईंग ओव्हर हेड. आता इथे तुम्हाला लगेच समजून येईल की चूक तर काहीच दिसत नाही आहे. बर्ड्स आहे, पुन्हा वर्बसोबत आपण वेअर केलेलं आहे, तर वाक्य तर चुकलेलंच नाही आहे. मग तुम्ही कसे स्पॉट कराल ही एरर? आपल्याला पहिल्याच प्रश्नामध्ये बी जो आहे फॉर्ममध्ये स्पॉट द एरर येतात, किंवा पहिल्या प्रश्नामध्ये स्पॉट द एररचे प्रश्न येतात बरं का, म्हणून महत्त्वाचे आहे ते. आता इथे चूक काय आहे ते बघूया आपण. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स असं म्हटलेलं आहे, तर फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर नसून वॉज आलं पाहिजे. जरी बर्ड्स असलं तरी इथे फ्लॉक म्हटलेलं आहे, म्हणजे कळप. कळप किती आहे? अ म्हणजे एक. अ काय दर्शवतो आपल्याला? एक असं दर्शवत असतं, नेहमी लक्षात घ्या. वन, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे एक कळप पक्ष्यांचा, म्हणजे किती काउंट झाले? एक. म्हणून आता इथे एकच असल्यामुळे वॉज येईल की वेअर येईल? वॉज येईल. म्हणून काय झालं वाक्य? अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वॉज फ्लाईंग ओव्हर हेड. समजते? जरी प्लुरल इथे बर्ड्स आपल्याला दिसत असले तरी सुद्धा समोर आपण हे लक्षात घ्यायचं आहे की याचा अर्थ काय सांगितला जात आहे की एक कळप वरती उडत होता. आपण असं वाक्य म्हणतो का एक कळप वरती उडत होते, असं म्हणत नाही आपण. एक कळप वरती, पक्ष्यांचा एक थवा, कळप नसून आपण त्याला थवा असं म्हणतो, फ्लॉक ऑफ बर्ड्स. ओके, पक्ष्यांचा एक थवा वरती उडत होता. वरती उडत होता, होते असं म्हणत नाही आपण. ओके, सो दिस होता इज वॉज. ॲक्च्युली हे जे होता जे आपण म्हणतोय तेच म्हणजे काय, इथे वॉज झालेलं आहे. होते म्हटलं तर वेअर होऊन जाईल. ओके, सो इन दिस वे वी आर गोइंग टू वी हॅव कम्प्लिटेड द एरर्स. ॲक्च्युली या पद्धतीने आपण एरर स्पॉट करू शकतो. जनरली या आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंटमध्येच येतात. या ज्या काही एरर्स वगैरे असतात त्या आपण शोधून दुरुस्त केल्या पाहिजेत. समोर बघूया आता आपण पुढचा तिसरा प्रश्न जो महत्त्वाचा आहे टेन्सेसचा. रिराईट द सेंटेन्सेस ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचे आहेत आणि ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. बघूयात आपण काय इन्स्ट्रक्शन्स आहेत. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. हे वाक्य दिलेलं आहे आणि इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरायचं आपल्याला. हेच वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरायचं आहे. तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरण्याआधी आपल्याला हे जे वाक्य दिलेलं आहे याच्यातलं सब्जेक्ट आणि वर्ब शोधायचं आहे, आणि बाकीच्या वाक्याचं इतकं टेन्शन घ्यायचं नाही, ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल आपलं. कसं बघा, आता सब्जेक्ट कोणता आहे या वाक्यामध्ये? आय. दिस इज द सब्जेक्ट.
टूक इज द वर्ब. आता आपल्याला म्हटलेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. हे जे वरचं वाक्य आहे हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये. कशावरून? कारण सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे टूक म्हणून. टेक, टूक, टेकन अशी 3 रूप आहेत वर्ब्सची. ओके, तर त्यापैकी हा टूक वापरलेला आहे. टूक हे नेहमी क्रियापदाचं दुसरं रूप सिम्पल पास्ट टेन्समध्ये येतं. हे वाक्य सिम्पल पास्ट टेन्समधून आपण पास्ट परफेक्टमध्ये बदलायचं आहे. पास्ट परफेक्टचं स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. महत्त्वाचं, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असं असतं. त्याचे सब्जेक्ट तर ऑलरेडी आपल्याजवळ आहे म्हणून मी आयचा आय घेऊन घेईल. त्यानंतर काय वापरायचं आहे? मला हॅड वापरायचं आहे. आय हॅड. आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. आता टूकचं तिसरं रूप काय आहे? टेकन. म्हणून वाक्य काय होईल? आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. इतकं सोपं आहे बघा. टूकचं काय केलं? हॅड टेकन केलं. बाकीचं वाक्य जसंचं तसं आहे बघा. फक्त बदललं काय? वर्ब बदललेला आहे. सो जस्ट चेंजिंग द टेन्स इज नथिंग बट चेंजिंग द वर्ब फॉर्म ॲक्च्युली. ओके, जे आपण पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. जर तुम्हाला या सगळ्या टेन्सेसची माहिती वगैरे घ्यायची असेल तर वरती आय बटनावर क्लिक करून पूर्ण टेन्सेस तुम्ही एकाच ठिकाणी या व्हिडिओमध्ये शिकू शकता. आणि प्रत्येक टेन्सेसची आपण वेगळी मालिका, वेगवेगळे व्हिडिओज आपण तयार करत आहोत, ते सुद्धा तुम्ही शिकू शकता, ज्यामध्ये सगळे स्ट्रक्चर आपण टाकणार आहोत. वरती आय बटनावर क्लिक करून सध्या तुम्हाला फक्त टेन्सेस आणि त्यांचे फॉर्म्युलाज काय असतात ते तिथून समजून येतील. ओके, मी तिथे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं वाक्य बघूया आपण. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. पुन्हा इथे आता सब्जेक्ट आणि सॅट वर्ब ओळखायचा आधी. सॅट म्हणजे बसली. ओके, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. सीट, सॅट, सीट असं होतं. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस. आता हे वाक्य आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वापरायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V4 किंवा V1 ING प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता आपल्याला ॲमिजार आणि V4 वापरायचं आहे. सॅटचं सिटिंग करायचं आपल्याला. सीटचं सिटिंग होऊन जाते की नाही, म्हणून वाक्य होईल शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. ओके, बघा इज वापरलं आणि त्यानंतर सिटिंग. आता सिम्पली जे आहे ते ॲडवर्ब म्हणून वापरलेलं आहे म्हणून ते मध्येच ठेवलेलं आहे. शी इज सिम्पली सिटिंग देअर क्वाइटली. ती शांतपणे तिथे साधारण बसलेली होती. पुढचं वाक्य आहे द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आयज. मदर लंगूर सब्जेक्ट झालं, लुक्ड हे वर्ब झालेलं आहे, जे पुन्हा सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. याला आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये बदलायचं आहे. म्हणजे आता लुक्ड V2 न वापरता आपल्याला V1 वापरायचं आहे. म्हणून वाक्य होईल द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आयज. लुक्स केलेला आहे. लुक्स काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर वर्ब असल्यामुळे एस इथे वापरलेला आहे. म्हणून हा नियम आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप आणि थर्ड पर्सन सिंग्युलर करता असल्यामुळे एस वापरलेला आहे. या पद्धतीने हे वाक्य आपण कंप्लीट केलं. पुढचं वाक्य बघा. शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. सर्वेड म्हणजे तिने जी काही पाहणी केली, पास्ट टेन्स वापरलेला आहे. हेच वाक्य आता आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्समध्ये करायचं आहे. सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप V1 प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे सर्वेडचा आता आपल्याला शॅल किंवा विल वापरून आपल्याला V1 वापरावं लागेल, म्हणजे सर्वे करावं लागेल. ठीक आहे, सब्जेक्ट तर ऑलरेडी इथे आहेच, बाकीचं वाक्य जसंच तसं ठेवायचं आहे. शी असल्यामुळे आपण विल वापरायचं. आय आणि व्ही साठी फक्त आपण शॅल वापरतो, बाकी सगळ्यांसाठी विल वापरतो. आणि क्रियापदाचं पहिलं रूप सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. म्हणून वाक्य होईल शी विल सर्वे द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर. असं हे कंटिन्यू सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य होऊन जाईल. सो दिस इज हाऊ वी हॅव कम्प्लिटेड धिस ॲक्टिव्हिटी ऑल्सो. टेन्सेसची ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. वेगवेगळे टेन्सेस वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये जर आपण बदलून बघितले तर आपली प्रॅक्टिस अजून चांगल्या पद्धतीने होईल आणि आपल्याला चांगले गुणसुद्धा भेटू शकतील आणि इंग्लिश स्पीकिंगसाठी आपल्याला ते महत्त्वाचं सुद्धा होऊन जाईल. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द होल ॲक्टिव्हिटीज. दिस 3 ॲक्टिव्हिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ॲज फार ॲज युअर एक्झामिनेशन इज कन्सर्न. सो इथे आपण थांबूयात. इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. काही जरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. आपण त्याचं अजून एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये बनवूयात. आजच्यासाठी इतके पुरे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.